तलावामध्ये बसून एखाद्या बोटमधून तुम्हाला जर ब्रेकफास्ट, लंच किंवा ब्रंच किंवा डिनर करण्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर एमनोरामध्ये नवीन ओपन झालेलं हे इन्स्टावर्दी रेस्टॉरंट, ज्याचं नाव आहे लेक हाऊस रेस्टॉरंट इन एमनोरा, हे नक्की विजिट केलं पाहिजे. खूप इन्स्टावर्दी आहे, खूप जास्त हाईप केलेली आहे रेस्टॉरंटनी आणि खूपच जास्त ट्रेंडिंग चालू आहे. सो तुम्ही पण अशा एखादं नवीन छान रेस्टॉरंट विथ गुड ॲम्बियन्सच्या शोधामध्ये असाल तर ही प्रॉपर्टी मस्ट विजिट आहे. सो पूर्ण डिटेल्स मी तुमच्यासोबत ह्या रेस्टॉरंटचे सगळे शेअर करणार आहे, सोबतच रिव्ह्यू देणार आहे आणि रेटिंगसुद्धा करणार आहे. सो चलो पूर्ण व्लॉग नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण अशीच इंटरेस्टिंग व्लॉग्स दर आठवड्याला मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत असते. सो चलो लेट्स स्टार्ट विथ टुडेज व्हिडिओ. सो एमनोरामध्येच गेटवे टॉवर्सच्या साईडलाच हे रेस्टॉरंट न्यूली ओपन झालेलं आहे आणि हे आहे मस्त गेटवे टॉवर्स. सो त्याच्यानंतर आपण आता आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि इथं आहे वॅले पार्किंग किंवा तुम्ही सेल्फ पार्कसुद्धा करू शकता. वॅलेसुद्धा इथं ऑप्शन आहे. असं आल्यानंतर मोठा तुम्हाला कॅम्पस दिसतो आणि आतमध्ये आल्यानंतर राईट साईडला जर तुम्ही गेला तर तुम्हाला एमनोरा गार्डन भेटणार आहे आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला, जे की आहे लेक हाऊस रेस्टॉरंट. सो एंट्रन्सलाच पार्किंगच्याच बाजूला त्यांनी इथे द लेक हाऊस एमनोरा असं इथं क्रिएट करून ठेवलेलं आहे, जिथं सगळे लोक फोटोज किंवा व्हिडिओज क्लिक करत असतात. सो आम्ही गेलो होतो संध्याकाळच्या टायमिंगला आणि वेदर खूपच छान होता. सो 5:30-6च्या दरम्यान आम्ही गेलेलो होतो. त्यानंतर आपल्याला असं पाथवे भेटतो जिथून आपण एंटर करू शकतोय आणि हा संध्याकाळी आणखीनच सुंदर दिसतो. सो जे आर्टिफिशियल लेक आहे, जे एमनोरामध्ये क्रिएट केलेलं आहे, मॅनमेड लेक आहे हे. सो त्या लेकच्या मधोमधच ह्यांनी इथं हे कन्स्ट्रक्शन करून हॉटेल क्रिएट केलेलं आहे आणि याचं त्याच्यामुळेच नाव दिलेलं आहे लेक हाऊस रेस्टॉरंट, कारण की हे त्यांनी एका होमसारखं क्रिएट केलेलं आहे. हे समोर आपल्याला जे दिसते आहे ते आहे द फन रिसॉर्ट आणि त्याच्या बाजूला आहे गेटवे टॉवर्स. सो इथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि आतमध्ये आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला हे रेस्टॉरंट दिसणार आहे. सो एंटर केल्या केल्या आपल्याला सगळ्यात पहिलं ते दिसतं रिसेप्शन. सो चला आपण जाऊयात. सो हा आहे रिसेप्शनच्या बाहेरचा व्ह्यू आणि इथं वेटिंग लाऊंजसुद्धा आहे. सो जेव्हा गर्दी असते तेव्हा इथं ह्या चेअर्स मांडून ठेवलेल्या आहेत आपल्याला बसण्यासाठी आणि वेट करण्यासाठी, कारण बऱ्यापैकी गर्दी असते. दोन्ही साईडला आपल्याला लेक्स दिसणार आहे कारण की त्यांनी हा पाथवे मधोमध क्रिएट केलेला आहे. सो त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हे जे दिसतं हे आपल्याला फन आणि एमनोराचं गार्डन दिसतंय. त्याचे अम्ब्रेलाज तुम्हाला दिसतात व्हाईट कलरचे. सो तो पण एक ब्रिज आहे लेकमधला, तिथं आपण जाऊ शकतोय. सो चला आता आपण रेस्टॉरंटमध्ये एंटर करूयात. एंटर केल्या केल्या तुम्हाला हा असं मस्त युरोपियन वाईब्स देणारा इंटिरियर बघायला भेटणार आहे आणि इथं आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया सुद्धा. सो लहान मुलांसोबत तुम्ही येणार असाल तर त्यांना इथं फन टाईमसाठी खूप छान त्यांनी असं छोटंसंच प्ले एरिया क्रिएट केलेला आहे. एकदम लहान तान्या मुलांना झोपवण्यासाठी त्यांनी छोटे छोटे पाळणे सुद्धा ठेवलेले आहेत इथे आणि हा आहे त्यांचा इंटरनल व्ह्यू. सो खूप छान असं एकदम सुदिंग इंटिरियर यांनी क्रिएट केलेलं आहे आणि इथे 2 बार आहेत. सोबतच एक खूप मोठं ओव्हन सुद्धा आहे जिथं पिझ्झा वगैरे ते आपल्यासमोर लाईव्ह बनवतात. सो हे तिथं त्यांनी टेबल्सची अरेंजमेंट केलेली आहे. 4-5 प्रकारचे टेबलचे अरेंजमेंट्स आहेत इथे आणि हे आहे एक फाउंटन, मोठा कारंजा, जो एमनोरातल्या लेकमध्ये आपल्याला बघायला दिसतो. त्या साईडला आहे गार्डन आणि इथं आणखीन एक ब्रिज आहे. सो हा असा ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. सो 3-4 साईड्सनी आपल्याला ओव्हरऑल व्ह्यू बघायला भेटणार आहे. सो हा एक बाजूचा व्ह्यू आहे. पलीकडे सुद्धा आणखीन एक आपण दुसऱ्या साईडचा व्ह्यू घेऊ शकतो. इथं त्यांचा एक बार काउंटर आहे जिथं खूप छान असे मॉकटेल्स आणि ड्रिंक्स सर्व करतात. सो त्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा ते फंक्शनल होतं आणि छान असं इथलं व्ह्यू वगैरे वाटत होता. मस्त म्युझिक प्ले केलेलं होतं त्यांनी. सो ओव्हरऑल वाईब एक नंबर आहे गाईज इथली. रात्रीच्या टायमिंगला आल्यानंतर इथं हे सगळं पूर्ण लाईटिंग केलेलं असतं, त्यामुळे ते आणखीन सुंदर दिसतं. ऑल्सो गाईज इथे स्पेशल अरेंजमेंट करून भेटते बर्थडेज, ॲनिव्हर्सरीज किंवा सरप्राईज प्रपोजल तुम्हाला जर काय प्लॅन करायचं असेल तर. आणि ह्या साईडला होतं आणखीन एक त्यांचं बार काउंटर. ओव्हरऑल हा वरचा व्ह्यू आहे आणि खूप छान अशी इथं बार चेअर्सची सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. कॉर्नर सिटिंग्स आहे. जर तुम्हाला लेक साईडला बसायचं असेल तर तुम्हाला प्री बुकिंग करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला खूप लवकर जाणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे जे कॉर्नर सिटिंग एरियाज आहेत ना ते तुम्हाला भेटू शकतात, नाही तर मग मधले सीट्स तुम्हाला घ्यावे लागतील. सो आम्ही प्री बुकिंग केलेलं होतं त्यामुळे आम्हाला कॉर्नर सीट
अवेलेबल झालं होतं आणि अशा प्रकारे हा दुसऱ्या साईडचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय. सो लेकच्या बाजूला तुम्ही बसून मस्त इथले हे त्यांची ग्रीनरी जी त्यांनी प्लांट्सची क्रिएट केलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकताय. सो वाइब्स खूपच मस्त आहेत गाईज आणि खूप प्लेझेंट वाटतं तिथे. सर्व्हिस पण खूप चांगली आहे. थोडीशी मला कंपॅरेटिव्हली सर्व्हिस यांची थोडीशी स्लो वाटली. आणि जर तुम्ही मेन्यू कार्ड बघितला तर त्यांचा स्कॅनर होता, प्लस त्यांनी आम्हाला फिजिकल मेन्यू कार्ड पण दिलेलं होतं. सो मेन्यू कार्डचे क्लिप्स घेणं मात्र मी विसरलेली आहे. बट थोडंसं म्हणजे मी बोलेल का रिजनेबल रेट्स आहेत. खूप जास्त हाय पण नाही आहेत आणि खूप कमी आहेत असं पण नाही आहे. थोडेसे रेट्स नॉर्मल रेस्टॉरंट्सपेक्षा जास्त आहेत, कारण आफ्टरऑल ॲमेनोरा आहे आणि न्यूली ओपन्ड आहे आणि ॲम्बियन्स वगैरे बघता तर थोडंसं रेट स्लाइटली मला हायर साईडला वाटलेले आहेत. बट नो प्रॉब्लेम, कारण वाइब्स आणि तिथला जो फील आहे, लुक आहेत, ॲम्बियन्स आहे ते खूप छान आहे. सो तुम्ही नक्कीच हॅपीली तेवढे पैसे पे कराल. हा जे समोर तुम्हाला दगड दिसत आहे हा एक दगड नसून स्पीकर आहे, त्यांचा साऊंड बार होता तो एक. आणि हा आउटसाईडचा व्ह्यू आहे जो की रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यानं तुम्हाला बघायला भेटणार आहे राईट साईडला. सो समोर हे आपल्याला फर्नचा डोम दिसतोय, द फर्न रिसॉर्ट ॲमेनोरामधलं जे आहे ते. आणि परत हा लेकचा व्ह्यू आहे, तिकडे कारंजा दिसतंय मोठं. इथं त्यांनी असंच एक फोटोज काढण्यासाठी वगैरे त्यांनी इथं असा एक एरिया क्रिएट केलेला आहे बाहेरच्या बाजूला. आर्टिफिशियल सँड वगैरे वाळू वगैरे आणून टाकलेली आहे. सो खूप छान वाटतं इथं, एकदम प्लेझेंट. आणि इथं खूप जण रील्स आणि फोटोज वगैरे शूट करत होते आम्ही गेलो होतो तेव्हा. सो अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण रेस्टॉरंट हे दाखवलेलं आहे, ॲमेनोरा लेक हाऊस रेस्टॉरंट. आणि मी ह्याच्या ॲम्बियन्सला 10 आउट ऑफ 10 देईल, बिकॉज ॲम्बियन्स आणि वाइब्स खरंच खूप छान आहेत. सेकंडली मी ह्यांच्या सर्व्हिससाठी 8 आउट ऑफ 10 देईल, कारण सर्व्हिस मला कंपॅरेटिव्ह थोडीशी स्लो वाटली. प्राईस रेंज बघितली तर इट इज ओके, म्हणजे खूप स्वस्तही नाही आहे आणि खूप अति महाग आहे असं पण नाही आहे. सो त्याला मी 9 आउट ऑफ 10 देईल. सो ओव्हरऑल आय विल गिव्ह इट 9 आउट ऑफ 10. आणि माझा जो ड्रेस हा जो आहे डेनिम 1 पीस ड्रेस, हा मी आजिओवरतून घेतलेला होता अंडर 600. सो हा जर हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे. डू चेक इट आउट गाईज. सो आय होप तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल. सो ओव्हरऑल 9 आउट ऑफ 10 हे एक नवीन न्यूली ओपन रेस्टॉरंट आहे. सो तुम्ही नक्कीच याला कन्सिडर करू शकताय पुण्यामध्ये, आणि सध्या फार ट्रेंडिंग चालू आहे. सो फॉर शुअर यू कॅन गो फॉर इट. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सो सी यू ऑल इन माय नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय गाईज.